नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले सर्वांचे हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या घरामध्ये किचन गार्डनिंग कसे करतात आणि घरातल्याच वस्तू वापरून किचन कंपोस्ट कसं तयार करता येईल त्याचा व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. तर पाहू शकताय मी इथे आत्ता सध्या पहिल्यांदा कोकोपीट टाकून घेतलं आहे, त्यावर थोडेसे पेपर टाकलेले आहेत आणि हा जो कचरा आहे आपल्या घरातला तो यामध्ये मी टाकून घेत आहे. पाहू शकताय तुम्ही, जसं आपल्याला पालेभाज्यांमधून किंवा गाजर, टोमॅटो, बीट यामधून सगळी जीवनसत्व मिळत असतात, तशाच प्रकारे आपल्या झाडांना देखील या हिरव्या पाल्यामधून किंवा बाकीच्या सगळ्या वस्तूंमधून सर्व प्रकारची जे झाडांना आवश्यक घटक असतात ते मिळत असतात. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न असे सगळे प्रकारचे घटक असतात जे आपल्या शरीराला पण आवश्यकता असतात, तसेच आपल्या झाडांना देखील त्याची खूप आवश्यकता असते. तर अशा प्रकारे मी काय करते, 2-2 दिवसाचा कचरा एकत्र बांधून ठेवते आणि हा रोज मला गरज पडत नाही असं करून ठेवायची, पण मला व्हिडिओ बनवायचा होता आणि क्रेट मला पूर्ण भरायचं होतं, म्हणून मग मी हा कचरा साचून ठेवला होता. यामध्ये देखील मी पेपर टाकून ठेवलेले आहेत, जेणेकरून काय होतं, या कचऱ्याचा वास वगैरे येत नाही आणि पाणी पण पकडत नाही. तर काय करायचं, एक लेयर अशा प्रकारे देत जायची. जर सुका कचरा तुमच्याकडे असेल, झाडाचा पाला वगैरे असेल तर तो टाकू शकता. आता सध्या झाडाचा पाला सगळा संपलेला आहे. मी अजून एक क्रेट भरलेला आहे, तुम्हाला शेजारी दिसतच असेल. तर काय करायचं, सुका कचरा नसेल तर मग आपण कागदाचे तुकडे किंवा कार्डबोर्डचे तुकडे जे असतात ते यामध्ये एक लेयर देत राहायची, जेणेकरून काय होतं की आपल्या या किचनच्या वेस्टेज असतं त्यामध्ये किडे वगैरे लागत नाहीत. आणि आता मी खूप दिवसापासून हे अशा प्रकारे आपल्या घरात किचन कंपोस्ट करते आणि त्याच्यापासून अजिबात देखील वास किंवा दुर्गंध येत नाही आणि आळ्या वगैरे देखील होत नाहीत. फक्त याला आपण व्यवस्थित मेंटेन करणं आवश्यक असतं. जास्त उन्हात न ठेवता याला थोडंसं सेमीशेडमध्ये ठेवायचं आणि आत्ता जास्त पावसामध्ये देखील ठेवायचं नाही. आणि या दिवसात मला तर वाटते माझ्याकडं खूपच लवकर खत तयार होत आहे, कारण मी मागच्या आठवड्यात कुंड्या भरून ठेवल्या होत्या घरातल्याच किचन वेस्टनी आणि त्यामध्ये मी गांडूळ सोडली होती, तर ती खूप लवकरच ते खत तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे काय करायचं, एक लेयर झाला की त्यावर आपण अशा प्रकारचे कार्डबोर्डचे तुकडे टाकून घ्यायचे आणि यामुळे खूप सुंदर असं खत तयार होतं आणि आपल्या बागेची जी गरज आहे ती देखील घरच्या घरीच पूर्ण होते. तर पाहू शकताय तुम्ही, आता मी या कागदाचे तुकडे करून यामध्ये टाकत आहे. बागकाम करणं हे अवघड नाही आहे आणि महागडं तर बिलकुलच नाही. त्याला कुंड्याच आणाव्यात किंवा विकतच रोपं आणावीत असं काही नसतं. फक्त आपल्याला हौस असली पाहिजे बागकाम करण्याची. आणि जेव्हा आपण या छोट्या गोष्टींमधून शिकत जातो तेव्हा आपल्याला कळतं की निसर्ग हा किती सुंदर आहे आणि निसर्गामध्ये किती वेळ छान जातो याची देखील आपल्याला कल्पना येते. आणि वेळेचं नियोजन म्हणाल तर जेव्हा पण आपल्याला थोडा वेळ मिळेल तेव्हा आपण बागेकडे लक्ष दिलं तर आपली बाग छान बहरते. तर अशा प्रकारे मी आता इथं एक पूर्ण थर दिलेला आहे कार्डबोर्डचा. तर पाहू शकताय तुम्ही. आणि आता याच्यावर मी पुन्हा एकदा जे आपलं मी बांधून ठेवलेलं घरातले किचन वेस्ट आहे ते याच्यावर टाकणार आहे. तर हे जवळपास संपतच आलेलं आहे. पाहू शकताय तुम्ही, यामध्ये मी गांडूळ सोडली होती आणि ही अशीच पिशवी ठेवली होती. तर तुम्ही अशाच प्रकारे अगदी पिशवीमध्ये देखील खत करू शकता. जर तुमच्याकडे जागा अवेलेबल नसेल आणि गांडूळ खत जर अवेलेबल असेल तर तुम्ही हे अशा प्रकारे आपल्या पिशव्यांमध्ये देखील भरून एका कोपऱ्यामध्ये ठेवू शकता. अजिबात वास येत नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे आणि तुम्हाला जर बागकामाची आवड असेल तर आता हा काळ खूप सुंदर आहे. या वेळेस जर आपण बागकामाला सुरुवात केली तर तुम्ही अजिबात नाराज होणार नाहीत, कारण काही जरी लावले या पावसाच्या दिवसात तरी देखील ते छान असे उगवून येते आणि त्याची काळजी घेणं मग आपल्या हातात असतं. तर आता रोपं आणायला जायची आणि मग बागकाम करायचं तर त्याची काही गरज नाही आहे. तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर घरातूनच आपण बऱ्याचशा वस्तू घेऊन आपल्या बागकामाची सुरुवात करू शकतो. घरामध्ये आपल्याला खूप काही मिळत असते. मोहरी आहे, कोथिंबीर आहे, धने घेऊन आपण त्याची लावू शकतो किंवा आपल्याकडं घरामध्ये नेहमीच मेथीचे दाणे आणलेले असतात ते देखील लावू शकतो. छोटे कांद्याचे कटिंग करून त्याचे शेंडे लावू शकतो. अशा प्रकारे छोट्या प्रमाणावर आपण जर बागकाम सुरुवात केली तर तुम्हाला देखील त्यातून आनंद मिळू लागेल आणि मग पुढे बागकाम करण्याची आवड निर्माण होईल.
आणि मग तुम्ही हळूहळू एक एक प्रकार किंवा एक एक झाड वाढू शकता। आता मला खूप वर्षापासून सवय लागलेली आहे बागकामाची। हा कचरा आपल्या घरातलाच आहे, त्यामुळे त्याची घाण वाटत नाही। खूप खर्च करायला पाहिजेच असं तर अजिबातच नाही। तर पाहू शकताय तुम्ही, घरातल्या कुठल्याही वस्तू अशा आपण कचऱ्यामध्ये टाकत नाही आणि त्यामुळे आपण आपल्या आसपासचं पर्यावरण जे आहे ते देखील खूप स्वच्छ ठेवू शकतो। कमीत कमी आपल्या घरापासून जरी आपण सुरुवात केली तरी देखील ते खूप छान आहे। आपल्या घरचा कचरा आपण घरीच जिरवतोय, तर मग अजून काय हवं? आपलं पर्यावरण आपण स्वच्छ ठेवण्याचा एका घरातून तरी प्रयत्न करू शकतो। आणि तुम्ही पाहू शकता, या 2 क्रेट मी घेतलेले आहेत। एका क्रेटमध्ये मी पेपर आहेत ते लावून घेतलेले आहेत आणि एका क्रेटला मी काय केलेलं आहे, त्याच्या साईडनी आतल्या बाजूनी चिकटपट्टी लावून घेतलेली आहे। मला पाहायचं आहे दोन्हीमध्ये कुठल्या कंटेनरमध्ये लवकरात लवकर खत तयार होणार आहे ते। तर अशा प्रकारे आता इथं मी पेपरचे वेस्ट टाकून घेतल्यानंतर आपली तिसरी लेयर पूर्ण केलेली आहे। आणि आता यामध्ये मी जे गांडूळ खत तयार झालेलं होतं थोडंसं छोट्या कुंडीमध्ये, तर ते मी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडं कोकोपीट मिसळणार आहे आणि त्यामध्ये टाकणार आहे। तर पाहू शकताय तुम्ही, अशा प्रकारे मी आता यामध्ये कोकोपीट आणि गांडूळ खत मिक्स करून याच्यावरती एक थर देणार आहे। तर अगदी सहजरित्या गांडूळ खूप 8च दिवसात किंवा 15 दिवसातच, जास्तीत जास्त 15 दिवसातच हे जे आपलं कंटेनर आहे ते अगदी तळाला जाईल। तर आता मी आपल्या घरामध्ये जे हार होते त्याची फुलं काढून घेतलेली आहेत आणि ती यामध्ये अशा प्रकारे उघडून टाकणार आहे। पाहू शकताय, अशा प्रकारे जरा तोडली तर त्याच्यामधले आतले जे बिया असतात त्या मोकळ्या होतात आणि जर्मिनेशनसाठी त्याचा उपयोग होतो। तर जेव्हा आपण बागेमध्ये आपल्या झेंडूचे रोपे तयार करतो त्यावेळेस आपल्या बागेचे देखील आपण संरक्षण करतो, कारण झेंडूच्या रोपावर शक्यतो कीड पडत नाही। त्यामुळं मग आपल्या बागेमध्ये किडे यांचा प्रादुर्भाव खूप कमी होतो आणि झेंडूच्या रोपावर मधमाशा, फुलपाखरं अशा प्रकारचे येतात, पक्षी आणि प्राणी खूप येतात। किडे खायला देखील प्राणी पक्षी येतात, त्यामुळं मग काय होतं, पॉलिनेशन पण आपल्या बागेमध्ये खूप छान होतं। आणि जर आपण वेलवर्गीय भाज्या किंवा बाकीची काही फळझाडं फुलझाडं लावली असतील तर त्याला खूप लवकर अशी फळधारणा होते। तर त्यामुळे आपल्या बागेमध्ये झेंडूची रोपं नक्की आपण लावली पाहिजेत। फक्त एकच काळजी घ्यायची, यामध्ये आपण जे शिजवलेलं अन्न असतं किंवा मांस, मच्छी वगैरे अशा प्रकारचं जे काही घटक असतात तर ते फक्त टाकायचे नाही। तुम्ही अंड्याची टरफलं बारीक करून टाकू शकता। अंड्याच्या टरफलांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं, त्यामुळे ते आपल्या बागेच्यासाठी खूप उपयोगाला येतं, त्यामुळे ते टाकलं तरी चालेल। तर ते धुवून स्वच्छ करून मगच सुकवून यामध्ये टाकायचं आहे। तर अशा प्रकारे आपले कंटेनर भरून तयार आहेत आणि आता आपण हे सेमी शेडमध्ये ठेवणार आहोत। तर चला, हे पहा, मी अशा प्रकारे इथं झाडांच्या खाली हे कंटेनर ठेवून घेतलेले आहेत आणि आता आपण 15 दिवसानंतर नक्कीच याचा रिझल्ट पाहणार आहोत। तर धन्यवाद। किचन कंपोस्ट कसे झाले आहे हे मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मंडळी।